आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदेंची बॅग या ठिकाणी चेक करण्यात येते आणि त्यामध्ये कपडे आणि कागदपत्र आढळल्याचं कळतंय। दरम्यान याच संदर्भात आज संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। घटनाबाह्य सरकारचा व घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशा करता पाहिजे? पैसा फेको तमाशा देखो हा त्यांचा जाहीरनामा आहे ना। हेलिकॉप्टर मधून खोके पेटी उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे, लाखो मतं विकत घ्यायच्या योजना करायच्या, रेटून खोटं बोलायचं हा त्यांचा जाहीरनामा। याच्या पलीकडे त्यांचा जाहीरनामा नव्यानं निर्माण करण्याची गरज नाही। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदेंच्या या बॅगा चेक केल्या गेलेल्या आहेत। पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। मुख्यमंत्री शिंदे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। आज खरं तर हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची रॅली सुद्धा निघणार आहे। त्या ठिकाणी रोड शोच्या माध्यमातून ते प्रचार करणार आहेत। मात्र त्याआधी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या बॅगांची ही तपासणी होतीये आणि सध्याची ही मोठी महत्त्वाची दोन दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅलीमध्ये आता सहभागी होत आहेत। त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आपल्याला दिसत आहेत। हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी खरं तर मुख्यमंत्री शिंदे हे चांगलेच कंबर कसून कामाला लागलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची सर्वात आधी तपासणी झालेली आहे। शिंदेंसंदर्भात राऊतांनी नेमके काय आरोप केले होते आपण पाहूया। किमान 12 ते 13 कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या? तिथून कोणाला वाटप गेलं? हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। घटनाबाह्य सरकारचा व घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशा करता पाहिजे? पैसा फेको तमाशा देखो हा त्यांचा जाहीरनामा आहे ना। हेलिकॉप्टर मधून खोके पेटी उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे, लाखो मतं विकत घ्यायच्या योजना करायच्या, रेटून खोटं बोलायचं हा त्यांचा जाहीरनामा। याच्या पलीकडे त्यांचा जाहीरनामा नव्यानं निर्माण करण्याची गरज नाही।